रवींद्र धंगेकर प्रकरणी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उद्योगमंत्री उदय सामंत यांच्यामध्ये चर्चा झाली आहे। मोहोळ धंगेकर वादाप्रकरणी शिंदेंची शिवसेना काय भूमिका घेणार याकडे त्यामुळे लक्ष लागलेलं आहे। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुकीमध्ये भाजप शिवसेना आमने सामने येणार का हा सवाल उपस्थित होतोय। सिंधुदुर्ग जिल्ह्यामध्ये महायुतीत मिठाचा खडा पडलाय। भाजपमध्ये होणाऱ्या प्रवेशांवरनं शिंदेंच्या शिवसेनेचे भाजप पदाधिकाऱ्यांवरती आरोप। शिवसेनेच्या कार्यकर्त्यांना फसवून त्यांचा भाजपमध्ये प्रवेश करून घेतला। शिंदेंच्या शिवसेनेचे नेते संजू परब यांनी भाजपच्या विशाल परब यांच्यावर आरोप केलाय। असंख्य कार्यकर्त्यांचा आता प्रवेश झाला। मी या संपूर्ण टीमचं स्वागत करतोय। आमची पूर्ण भारतीय जनता पार्टीची मंडळी यांचं स्वागत करत आहे। त्यांना सर्वांना माहिती आहे किंवा सावंतवाडीकरांना सुद्धा माहिती आहे की भारतीय जनता पार्टी सावंतवाडीसाठी जास्तीत जास्त कसा निधी आणू शकते किंवा आमच्यासारखे कार्यकर्ते काय करू शकतात हे संपूर्ण सावंतवाडीकरांना माहिती आहे। आजची ही सुरुवात आहे, चांगली सुरुवात आहे। ऑफिसचं उद्घाटन आहे म्हणून सांगून घेऊन गेले आणि आमच्या गळ्यात भाजपची माळ घातली। हे आम्हाला मान्य नाही आहे। आम्ही भीतीपोटी घाबरून तिथं काय बोलू शकलो नाही, कारण दहशत माजवणं हा त्यांचा धंदा आहे। बॉडीगार्ड बरोबर फिरवून दहशत माजवणे हे विशाल परबला सांगू इच्छितो की तुझ्या तू अवकातीत राहा, अवकात विसरून चालू नको। तुझी अवकात मला माहिती आहे काय ती।